नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. बघा, भरपूर साऱ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पॅटचे पेपर बघायला भेटतात, पण पॅट म्हणजे संकलित मूल्यमापन चाचणी हे मागच्या वर्षीचे पेपर आहे. पण इथे तुम्ही बघू शकता 2025-26 इयत्ता माध्यम मराठी माध्यम गणिताचा पेपर आहे, तिसरीचा. व्यवस्थितरित्या सर्व सोल्युशन्स घेणार आहोत. 5 ते 6 मिनिटात सगळे सोल्युशन सांगतील. व्यवस्थितरित्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, पहिले ओरल साठी आहेत, पण आता इथे काय तुम्हाला बघा, इथून लेखी चाचणी आहेत. आता इथे पहिल्या प्रश्नात काय दिलेले तुम्हाला 419. आता 419 आपण असं लिहितो 49, सॉरी 449 म्हणजे 449 मराठी म्हणून असं लिहितात. 815 ही संख्या अक्षरात कशी लिहिशाल? आता 815 ही काय 3 नंबरला आहेत, बरोबर. विस्तारित रूपावरून हे करा, कारण म्हणजे 700 + 00 म्हणजे 700 + 00 + 2 म्हणजे काय 702. कळालं? इतक्या सोप्या पद्धतीचे हे प्रश्न आहेत. बघा, हा पहिला झालेला आहे. आता नेक्स्ट वन. आता इथे काय, आता बघा, तुम्हाला जर प्रश्नपत्रिका आणि त्याचे उत्तर सेट्स वगैरे हे सगळे पाहिजे असतील, ते सगळे अवेलेबल आहेत. लवकरात लवकर ग्रुप्स मध्ये जायचंय, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, आणि आम्हाला एनरोल होऊन लवकरात लवकर काय करा, आमच्याशी संपर्क साधा, की तुम्हाला कशा कशाबद्दल काय काय पाहिजे ते सर्व भेटून जाईल. बघा, इथे काय 514 + 22 + 3 बरोबर. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 2 आणि 1 3 आणि 1 हा 5 म्हणजे 539, 539 बरोबर. 988 - 342. 8 मधून 2 गेले 6, 4 मधून 2 गेले 2, सॉरी 4, आणि इथे 9 मधून 3 गेल्यावर 6 म्हणजे 646. कळतंय सर्वांना? सोप्या पद्धतीचे गणित आहेत, सर्वांनी व्यवस्थितरित्या सोडवा फक्त. आणि नोट डाऊन करून मला अजून तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये काय लागतंय ते सर्वांनी सांगा पटापट. एका पेन्सिलीची किंमत 7 रुपये. एक पेन्सिल किती रुपयाला आहे? 7 रुपयाला. अशा 5 पेन्सिलीची किंमत कितीला? मग एक 7 ला आहे तर 5 कितीला? 7 5 35 म्हणजे किती? 35 रुपयांना किती आहेत? 5 पेन्सिल्स. कळालं सर्वांना? एकदम सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचे फक्त. आता इथे काय आहेत? बेरीज आहेत. काय तिथे बेरीज सांगितली, बरोबर. काय 769 + 115 बेरीज करायची. 9 आणि 5 14, 6 आणि 1 7 आणि 1 8, 7 आणि 1 8 म्हणजे 884. काय त्याची बेरीज? 884. इथे काय 705 - 125, 5 - 5 0, 10 मधून 2 0 मधून जात नाही, 10 मधून 2 8, 1 आजच्याला. इथे काय 5 मधून 7 मधून 2 गेले 5. बघा 429. एका शाळेत काय 429 मुलं आहेत, व त्यापैकी टोटल मुळे किती आहेत? 429. त्यापैकी काय 234 मुली आहेत. मुलं एवढे आहेत, मुली एवढे आहेत, तर टोटल किती? मग टोटल शाळेत विद्यार्थी किती? 9 आणि 4 13, 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे 663. टोटल किती आहेत? 663. कळालं? एकदम फास्ट का बरं सांगतोय? कारण की तुम्हाला फक्त चेक करायचंय. चेक करा उत्तर आणि लिहून घ्या. वाटलंच तर पॉज करा. एका उद्यानात 600 झाडं आहेत, त्यापैकी 429 झाडं अन्ना पाणी दिले. मग किती? 600 पैकी 429 ला दिले म्हणजे कितीला राहिले? 10 - 9 1, एकाला 10 - 7 3 7, एक वापस 10 - 171 झाडांना काय झालं? पाणी द्यायचं राहिलेलं आहे. एका कुल्फीची किंमत 65 आहे. एका कुल्फीची किंमत काय? 65. तर 6 ची किती? 6 पंचे 30, 6 7 36 आणि 3 39 म्हणजे 390 रुपये. आता हे काय? 54 गुणिले 36, 6 चौक 24, 6 पंचे 30 आणि 2 32, 0 4 त्रिक 12, 5 त्रिक 15 आणि 1 16, 4 4 9 1994. 1994 याचा आन्सर येत आहेत. कळालं? बघा काय इथे सरिताकडे गोष्टींची 21 पुस्तके आहे. किती आहे? 21 पुस्तके. तिने दररोज 3 वाचली. दररोज तिने किती वाचली? 3 वाचली. मग काय करायचं? भाग द्यायचा. म्हणजे ती किती दिवसात सर्व पुस्तकं वाचल? 7 दिवसात.
3 एका 3, 7 त्रिक 21, 3 7 जा 21, बरोबर. 18 पेढे 9 मुलांमध्ये डिवाइड केले. 18 पेढे काय 9 मुलांमध्ये डिवाइड केले म्हणजे सारखे सारखे दिले. एकाला किती आला? 9 एका 9, 9 दुने 18. एकाला किती पेढे येतील? 2 पेढे येतील. कोणते पेढे आहेत? कंदी पेढे आहेत. इथे 2 पेढे आहेत. कळालं? आता बघा इथे काय, आता इकडे लक्ष ठेवायचं. इकडे लक्ष ठेवा. पाव भाग म्हणजे काय? आता जर तुम्हाला 4 भाग दिलेले आहेत, 4 मधला 1 भाग म्हणजे पाव भाग, 4 मधले 2 भाग म्हणजे अर्धा भाग, 4 मधला 3 भाग म्हणजे पाऊण. पाव, अर्धा, पाऊण, ही 3 गोष्टी लक्षात ठेवा. आता पाव भाग रंगवा म्हणजे 1 भाग रंगवायचा, बरोबर. पाऊण भाग रंगवा म्हणजे 3 भाग रंगवायचे, बरोबर. अर्धा भाग रंगवा म्हणजे अर्धा भाग रंगवायचा, बरोबर का? समजलं का कशा प्रकारे सांगतोय? इथे बघा, इथे पाव रंगवलेला भाग, पाव भाग रंगवलेला आहे म्हणजे पाऊण भाग रंगवायचा बाकी आहे. अर्धा रंगवलेला आहे, अर्धा बाकी आहे. पाव रंगवलेला आहे, पाऊण रंगवायचा, पाऊण रंगवलेला आहे, अर्धा रंगवलेला, अर्धा नाही रंगवलेला, बरोबर. हे असं लिहायचंय. कळालं? हे सगळं आता तिसरीचाही पेपर इथे झालेला आहे. सगळे पेपर्स तुम्हाला इथे अवेलेबल होतील. अजून व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका.